नमस्कार मंडळी. तर परवाच्या व्हिडिओमध्ये मी चकली भाजणी दाखवली होती तुम्हाला आणि तेच मी इथं दळून आणलं होतं आणि सगळं पीठ मी 1 किलोचं दळून आणलं होतं आणि तेच इथं मी परातीमध्ये चाळून घेतलं. एक भाजीची पळी कडकडीत मोहन घातलं होतं आणि नंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे मी बारीक करून घातले होते. मुठीत बसेल एवढे तीळ घातले होते. 2 चमचे मी हळद टाकली होती आणि 2 ते 4 चमचे मी नमक पण घातलं होतं आणि घरचं लाल तिखट मी 2-2.5 चमचे घातले तिथं आणि छान असं मस्त पिठाला चोळून घेणार आहे. कारण एकदम असं मळायला लागलं ना ते एकाच बाजूला असं बसतं, सगळीकडे लागत नाही नमक तिखट आपलं सगळं असं हळद वगैरे. आणि इथे नाही का मी थंड पाण्यानेच मळते बरं का नेहमीच पीठ, गरम पाणी मी करत नाही चकलीसाठी. तर आता इथे सगळं थंड पाण्यानेच मी पीठ मळून घेणार आहे. आणि तर इथे बघा छान मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा करून घेणार आहे आणि मग चकल्या बनवणार आहे. तुम्ही कशाच्या बनवल्या चकल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि इथे बघू शकते की छान मस्त असा पिठाचा घट्ट गोळा बनवून घेणार आहे. घट्टच पीठ मळून ठेवायचं आहे, त्यांनी काटे छान येतात. पातळ पीठ केलं ना चकली मऊ येते, त्याला काटे पडत नाहीत, म्हणून इथे मी घट्टच पिठात मळून घेतलं. आणि मग इथे बघू शकते की छान मस्त पहिल्यांदा ना नीट व्यवस्थित चकल्या पडल्या नाहीत माझ्याकडून, नंतर छान पडल्या. आणि इथे बघू शकते की छान मस्त अशा चकल्या मी पाडून घेऊन नंतर दाखवेनच तुम्हाला शेवट मी. तरी ते बघू शकते की ती छान मस्त आणि खुसखुशीत झाल्या होत्या, चवीला तर खूप छान झाल्या होत्या. तर बघा किती छान काटे पण पडलेले आहेत आणि मस्त झाली होती. इथे एक तुम्हाला मी तोडून पण दाखवते. बघा किती छान मस्त आणि पोकळ पण आतमधून छान बनली होती, पोकळ झाली. आणि हा आपला चकलीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.